नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. मी आज तुम्हाला गेटिंगे कंपनीचा व्हेंटिलेटर कसा यूज करायचा, कसा चालू करायचा याची थोडक्यात तुम्हाला माहिती सांगणार आहे. या तुम्हाला मी कनेक्शन बसून दाखवतो. व्हेंटिलेटर नेहमी UPSला कनेक्ट करावा, कारण रॉला कनेक्ट केल्यानंतर तुम्हाला जे फ्लक्च्युएशन येतात ते रिमूव्ह होतात. UPSला कसं फ्लक्च्युएशनचा काय संबंध. व्हेंटिलेटरला एक एअर लाईन लागते, एक ऑक्सिजन लाईन लागतो, सप्लाय लागतो. ऑक्सिजन आणि एअर लाईनचं प्रेशर 5 बार ते 7 बार असतं, त्याच्यापेक्षा खाली येऊन चालत नाही. आता व्हेंटिलेटरचं ऑन ऑफचं बटन इथं पाठीमागं आहे, इथं ही बटन प्रेस करायचं आणि टिल्ट करायचं, म्हणजे व्हेंटिलेटर चालू झालं. चालू झाल्यानंतर ग्रीन टिल्ट चला. व्हेंटिलेटर चालू झाल्यानंतर स्क्रीन येते. व्हेंटिलेटर चालू झाल्यानंतर व्हेंटिलेटर विचारतो तुम्हाला फ्रीज टेस्ट करायची आहे का, तर त्यावेळी तुम्ही येस म्हणा आणि मगच पुढे जावा. आता इथे विचार करा, डू यू वॉन्ट टू स्टार्ट फ्री चेक, तर तुम्ही येस का. येस केल्यानंतर तुम्हाला इथं स्क्रीन येते, स्क्रीनवरती तुम्हाला दिसते आणि तुम्हाला ही टेस्टिंगची पाईप आहे, ही ट्यूबिंग आहे, ही कंपनीने दिली आहे. ही तुम्ही इन्स्पिरेटरी इथं दिलं आहे बघा का. कनेक्ट द टेस्ट ट्यूब बिटवीन द इन्स्पिरेटरी आउटलेट अँड एक्सपिरेटरी इनलेट. इथं बघा, इथं ही इन्स्पिरेटरी इनलेट आहे, ही एक्सपिरेटरीच आहे. ह्याच्यामध्ये ट्यूबिंग कनेक्ट करा आणि ओके प्रेस करा. ओके प्रेस झाल्यानंतर ही टेस्टिंग चालू आहे. इथं आता दिसते प्री टेस्ट ओके. आता मित्रांनो बघा, आता व्हेंटिलेटरच्या सगळ्या टेस्ट पास झाल्या. म्हणजे ह्यामध्ये काय काय टेस्ट चेक केलं, इंटरनल टेस्ट केली, बॅरोमीटर चेक केला, गॅस सप्लाय टेस्ट केली, इंटरनल लिकेज बघितलं, प्रेशर ट्रान्सड्यूसर बघितला, सेफ्टी वॉल्व बघितले, O2 सेन्सर बघितले, फ्लो ट्रान्सड्यूसर बघितला, बॅटरी टेस्ट केली, पेशंट सर्किट चेक केला, अलार्म स्टेट केला. आणि त्यानंतर इथं समरी येते पासड म्हणून. त्या असं आल्यानंतरच पेशंट कनेक्ट करायचा. नाही इथं काय टेस्ट फेल झाली तर पेशंट कनेक्ट करायचं नाही, रिटेस्ट करायची. टेस्ट करून पण नाही पास झालं तर तुम्ही परत बायोमेडिकलला कॉल करा. बायोमेडिकल तुम्हाला सांगेल काय प्रॉब्लेम झाला. ओके केल्यानंतर आता इथे काय आलं, न्यू पेशंट, डू यू वॉन्ट टू चेंज द न्यू पेशंट अँड क्लिअर डेटा फ्रॉम द प्रिव्हियस पेशंट. आता ह्यामध्ये न्यू पेशंट आणि प्रिव्हियस पेशंट ह्या काय असतो विषय, की प्रिव्हियस पेशंट कधी असते की ज्यावेळी तुम्ही पेशंट इथं कनेक्ट केला आहे आणि त्यानंतर तुम्हाला सिटीला MRIला पेशंट न्यायचा आहे, तर तुम्ही स्टँड बाय टाकून जाता ना. परत तुम्ही पेशंट तो रिटर्न घेऊन आल्यानंतर जर तुम्हाला हाच व्हेंटिलेटर त्याच पेशंटला जोडायचा असेल तर प्रिव्हियस पेशंट टॅब सिलेक्ट करा आणि कंटिन्यू करा, जेणेकरून पूर्वी जे पॅरामीटर किंवा सेटिंग जे सेव्ह केलेले आहे ते तसेच त्या पेशंटला कंटिन्यू होतील. तर आपण नवीन पेशंट करतोय तर येस न्यू पेशंट. आता ही आल्यानंतर ही बघा टेस्ट सगळ्या पास झाल्या. आता पेशंट डेटा म्हणजे काय, की व्हेंटिलेटरला पेशंटची इन्फॉर्मेशन द्यायची. पेशंट डेटा इथं गेला की तुम्हाला इथं पेशंट सिलेक्ट करायचं. पेशंट टाईप म्हणजे इथं काय आहे, अडल्ट आणि पिडियाट्रिक हे 2 ऑप्शन आहेत. आता अडल्ट आणि पिडियाट्रिकमध्ये काय असते, अडल्ट म्हणजे 12 वर्षापासून वरच्या वयाचे जे असतील ते अडल्टमध्ये पकडले जातात आणि 12 वर्ष ते 1 वर्ष यापर्यंतचे जे बच्चू असतात ते पिडियाट्रिकमध्ये पकडले जातात आणि 1 वर्षापेक्षा खायचे जे बच्चू असतात त्यांना निओनेटलमध्ये पकडले जातात. आता इथं अडल्ट पेशंट सिलेक्ट केला, पेशंटचं जेंडर सिलेक्ट करा, मेल फिमेल काय आहे, हाईट वेट माहिती असेल तर टाका आणि डन करा. पेशंट डेटा टाकणं का गरजेचं आहे, कारण की इथं पेशंट डेटामध्ये मेल आणि फिमेल जेंडर आहे. जर प्रत्येक जेंडरनुसार टायडल व्हॉल्यूम आणि बाकीच्या पॅरामीटरचे सेटिंग वेगळे असतात. जर तुम्ही माहिती व्हेंटिलेटरला व्यवस्थित दिली तर व्हेंटिलेटर पेशंट व्हेंटिलेट व्यवस्थित करतो. आता तुम्ही इथं पेशंट सिलेक्ट, आता इन्व्हेजिव्ह, आता व्हेंटिलेशन टाईप सिलेक्ट करायचं. या इथं इन्व्हेजिव्ह आणि नॉन इन्व्हेजिव्ह 2 टाईप आहेत. आता इन्व्हेजिव्ह म्हणजे काय आणि नॉन इन्व्हेजिव्ह म्हणजे काय, ज्या पेशंटला मास्क लावून पेशंटच्या तोंडावरती मास्क लावून व्हेंटी कनेक्ट केला तर नॉन इन्व्हेजिव्ह. इथं चित्र आहे बघा मास्क. आणि इन्व्हेजिव्ह म्हणजे ज्या पेशंटला ट्यूब टाकून डायरेक्ट व्हेंटिलेटर कनेक्ट असतो त्याला इन्व्हेजिव्ह मोड असतात. आणि इथं व्हेंटिलेटर मोड आहेत बघा इथं. आता ह्या मोडमध्ये बघा व्हॉल्यूम कंट्रोल आहे, प्रेशर कंट्रोल आहे, PRVC आहे, SIME आहे. आता व्हॉल्यूम कंट्रोल म्हणजे काय, जर पेशंटच्या लंगचा व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करून जर सेटिंग लावायची असतील तर व्हॉल्यूम कंट्रोल. प्रेशर कंट्रोल म्हणजे काय,
जर पेशंटच्या लंग्समध्ये किती प्रेशरनं हवा इन्सर्ट करायचं आहे किंवा प्रेशर रिलेटेड पॅरामीटर कॅल्क्युलेट करून मोड ठेवायचं असेल तर प्रेशर कंट्रोल वापरतो. यामध्ये SIME आहेत. SIME म्हणजे काय? सिन्क्रोनाइज्ड इंटरमिडिएट मॅन्डेटरी व्हेंटिलेशन. म्हणजे काही पेशंटची अशी कंडिशन असते की ज्या पेशंटला स्वतःहून श्वास घ्यायला येत नाही, त्या पेशंटला एका मिनिटामध्ये ठराविक ब्रीथ फिक्स द्यायचे असतात. त्या ब्रीथचं सेटिंगवाला जर असेल पॅरामीटर तर SIME वापरलं. आता इथं यामध्ये आपण व्हॉल्यूम कंट्रोल मोड कनेक्ट केला. मोडमध्ये गेल्यानंतर इथं सेट पॅरामीटर आहेत. पॅरामीटर म्हणजे काय सेटिंग ठेवायचे पेशंटला. इथं जवळ या, इथं O2 कॉन्सन्ट्रेशन आहे. इथं O2 कॉन्सन्ट्रेटर म्हणजे काय? पेशंटला जी हवा देतो त्यामध्ये आपल्याला किती टक्के ऑक्सिजन ठेवायचं. म्हणजे इथं आता 50% ऑक्सिजन ठेवला म्हणजे पेशंटला जी हवा देतो आपण लंग्समध्ये त्यामध्ये 50% एअर असते आणि 50% ऑक्सिजन असतो. त्यानंतर पीप म्हणजे काय असतो? पॉझिटिव्ह एंड एक्सपिरेटरी प्रेशर. म्हणजे काय? पेशंट जेव्हा फुफ्फुसामधनं हवा कंप्लिटली सोडतो आणि पेशंट हवा घेतो त्यामध्ये जो टाईम पिरियड आहे आणि त्यामधल्या टाईम पिरियडमध्ये जी हवा शिल्लक राहते फुफ्फुसामध्ये ती म्हणजे पीपमध्ये कॅल्क्युलेट राहते. आता RR म्हणजे काय? रेस्पिरेशन रेट. म्हणजे किती ब्रीथ एका मिनिटामध्ये घेतोय तो रेट म्हणजे RR. टायडल व्हॉल्यूम म्हणजे लंगचा व्हॉल्यूम किती आहे ते टायडल व्हॉल्यूम. IE रेशो म्हणजे काय? इन्स्पिरेटरी टाईम आणि एक्सपिरेटरी टाईम ह्याचा गुणोत्तर आहे. हा आयडियली 1:2 असतो. म्हणजे तुम्हाला एका मिनिटामध्ये पेशंटनं किती एका मिनिटामध्ये ठराविक ब्रीथ घ्यायला किती टाईम लागला आणि ठराविक ब्रीथ सोडायला म्हणजे किती टाईम लागला ह्याचं गुणोत्तर आहे. हे पॅरामीटर सेट केले, ॲक्सेप्ट केला आणि स्टार्ट व्हेंटिलेशनवर क्लिक करायचं. स्टार्ट व्हेंटिलेशनवर क्लिक करताना हे मित्रांनो टेस्ट लंग आहे. आपण प्रत्येक पेशंटवरती टेस्ट करू शकत नाही, त्यामुळे आपण हे आर्टिफिशियल लंग दिलेलं असते आपल्याला, त्याला आपण टेस्ट लंग म्हणतो. त्याच्यावरती पेशंट टेस्ट करतो. आता या इथं आता तुम्हाला ही साईड आहे, ही सगळी सेट पॅरामीटरची साईड आहे. म्हणजे काय? आपण ह्या बाजूला इथं आपण टच करून पॅरामीटर चेंज करू शकतो. आणि ही जी आहे ही डिलिव्हर पॅरामीटर म्हणजे लाईव्ह पॅरामीटर साईड आहे. व्हेंटिलेटर चालू झाल्यानंतर जर तुम्हाला मोड चेंज करायचे असतील तर कसे करायचे, अलाराम कुठे बघायचे, लिमिट कसे चेक करायचे, स्टँड बाय कसा टाकायचा, सायलेंट कसा करायचा, ही जी माहिती दिली. या व्हेंटिलेटर चालू झाला आहे. आता आपल्याला इथं व्हॉल्यूम कंट्रोल मोड दिसतो. त्यामध्ये तुम्हाला मोड चेंज करायचं असेल तर इथं शॉर्टकट आहे, इथं डॉट दिसतं. ह्या डॉटवरती गेला की तुम्हाला इथं मोड दिसतात. इथून मोड तुम्ही चेंज करू शकता. इथं ह्या टॅबवरती गेला तुम्ही, ह्या टॅबवरती गेला 2 नंबरच्या की तुम्हाला अलाराम लिमिट्स आहेत. म्हणजे तुम्हाला अलारामचे लिमिट चेंज करायचे असेल तर ह्या टॅबवरती आहे. 3ऱ्या टॅबवरती गेला तुम्हाला इथं ट्रेंड दिसतात म्हणजे अलाराम हिस्ट्री दिसते. अलाराम हिस्ट्री गेली की ह्या 4थ्या टॅबवरती तुम्हाला इथं जे इंटरनल पॅरामीटर आहेत ते चेंज करायचे असेल तर ते दिसतात. आणि जर व्हेंटिलेटर तुम्हाला सायलेंट करायचं असेल तर तुम्हाला सायलेंटचं बटन इथं आहे. इथं ही प्रेस केला की 2 मिनिटासाठी व्हेंटिलेटर सायलेंट होतं. आणि एकंदरीत तिथं सगळं ओव्हरव्ह्यू आहे व्हेंटिलेटरचं. धन्यवाद मित्रांनो. व्हेंटिलेटर चालू झाल्यानंतर बंद कसा करायचं सांगतो. व्हेंटिलेटर कधीही डायरेक्ट बंद करायचं नाही. डायरेक्ट बंद केल्यानंतर व्हेंटिलेटरच्या सॉफ्टवेअरला आणि हार्डवेअरला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे व्हेंटिलेटर नेहमी स्टँड बायवरती टाकायचं. इथं स्टँड बाय बटन आहे बघा, स्टॉप व्हेंटिलेशन. असं स्टँड बायवरती टाकूनच तुम्ही पॉवर ऑफ करायचं व्हेंटिलेटर, त्याच्या आधी करायचं. धन्यवाद.